गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्राच्या मीडियासह चर्चेत आहेत केवळ 3च शब्द, ते म्हणजे खून, खंडणी आणि कारवाई. या सर्व शब्दांची सुरुवात जिथून झाली त्याच मस्साजोग गावामध्ये मी उभा आहे. सगळ्यात आधी आपण मस्साजोग गाव काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जवळजवळ 2200 लोकसंख्या असलेलं गाव आहे. पण बघतो की केजकडे जाणाऱ्या रस्त्यावरती या स्टेट हायवेवरती हे गाव वसलेलं आहे. 2200 या गावाची लोकसंख्या आहे आणि स्मार्ट गाव, स्मार्ट ग्रामपंचायत असं म्हणून या गावाकडे बघितलं जातं. गेली 3 टर्म या गावचे सरपंच म्हणून मयत संतोष देशमुख हे कार्यरत होते. निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. इथून किलोमीटरभर गेल्यानंतर एक टोल नाका आहे आणि त्या टोल नाक्यावरती संतोष देशमुख यांचं अपहरण झालं. आपण आता त्या टोल नाक्यावरती जाणार आहोत आणि तिथून पुढं कशी घटना घडली, कसे बीड जिल्ह्यातील अनेक अवैध कामांचे त्यानंतर पर्दाफाश झाले, कोणाकोणाची नावं या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आली तेही पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आपण बघू शकतो की स्मार्ट ग्रामपंचायत आहे. अजूनही हे गाव दुःखामध्ये आहे. न्याय द्या, आम्हाला न्याय पाहिजे अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत या गावामध्ये सध्या झळकलेले आहेत. गेल्या महिनाभरापूर्वी म्हणजेच 9 डिसेंबरला काय झालं तिथं आपण जाणार आहोत. 6 डिसेंबरला काय झालं तिथंही आपण जाणार आहोत. लवादा कंपनी काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि नेमकं संतोष देशमुख यांच्या खुनामागे लवादा कंपनी समोर झालेलं 6 डिसेंबरचं भांडण होतं, खंडणीचा प्रकार काय होता की आणखी काय होतं याबद्दलचा हा ग्राउंड रिपोर्ट आपण बघूया. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली ती 29 मे 2024 पासून. याच अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना धमकी दिल्या जाते आणि त्यानंतर त्यांचं अपहरणही करण्यात येतं. अपहरण झाल्यानंतर गावठी कट्ट्याचा धाक दाखवत या ठिकाणी आम्ही जमीन अधिग्रहण होऊ देणार नाही, हवे असल्यास कोणालाही आणा अशी धमकी दिल्या जाते. यानंतर रमेश घुले आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो. दरम्यानच्या काळात कंपनी आणि ग्रामपंचायत ठाम राहतात आणि खंडणीखोरांची कुठलीही मागणी पूर्ण होत नाही. आणि यापुढे सुरू होतो तो बीडसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा घटनाक्रम. 6 डिसेंबर रोजी काही लोक गाडीतून येतात, याच कंपनी समोरच्या गार्डला मारहाण करतात. गावचे सरपंच म्हणून संतोष देशमुख या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात आणि पुढे कुणाला कल्पनाही नसेल तो 9 डिसेंबरचा दिवस समोर येतो. मस्साजोगून केजकडे जाणाऱ्या याच टोल नाक्याजवळ 9 डिसेंबरच्या दुपारी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं. स्कॉर्पिओमध्ये आलेल्या 6 जणांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर या ठिकाणाहून मागे गेल्यानंतर मस्साजोगकडून कारखान्याच्या दिशेने एक रस्ता जातो. या रस्त्यावरती काही वेळानंतर म्हणजे प्रचंड शोधाशोध झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला. अत्यंत निर्घृण अशी त्यांची हत्या करण्यात आली होती. जवळजवळ 1 ते 1.5 लिटर रक्त त्यांच्या शरीरामध्ये साठवलेलं होतं. त्यांच्या डोळ्यांवर आगीचे शरीरावर व्रण होते. डोळे जाळलेल्या परिस्थितीमध्ये बघायला मिळालेले होते आणि या संदर्भातले फोटो आणि व्हिडिओ आपण बघू शकणार नाही अशा पद्धतीनं समोर आलेले होते. याच संदर्भामध्ये जेव्हा संतोष देशमुख यांची शोधाशोध सुरू होती तेव्हा त्यांची आई काय करत होती, त्यांचे कुटुंबीय काय करत होते ते आपण आता बघूयात. मी एवढा विचारच केला असता ना की बाबा एवढं भांडणं झालंय, ही लोक असेत, आपल्याला काहीतरी करतील, आपल्याला त्याच्याशी कल्पनाच नाही. अहो फोन केला मी, 5 रिंग वाजले, मला लिहिता वाचता येत नाही तरी मी फोन 5 रिंग वाजले. आणि पुन्हा नंतर मी म्हणलं अरे संतू दादा फोनच उचलत नाही रे. तर ती म्हणला अगं आई मी दादाला शोधतोय. दादा तर मला वाटलं केज मध्ये इकडे तिकडे कुठं गेला असेल. काय सांगून गेलो घरी, काय सांगून गेलो ना तिला म्हणलं ना मग घरी स्वयंपाक केला हो मी जेवायला, सोमवार सोडायला स्वयंपाक करून ठेवलाय मी, शेंग निवडीत होते मिठाची शेंग करायला. मग आलंच नाही. हे म्हणलं मी दादालाच बघतो. म्हणलं इकडे तिकडे कुठं गेला असेल तर बघत असेल म्हणलं. मग त्याच्यातून काहीच वाटलं नाही. आपल्याला कोण असं नव्हतंच कधी तर आपल्याला वाटूच शकतं काय. तसं काय असतं तर मी म्हणलं असतं अरे तू पटकन बघ बाबा काहीतरी झालं असं. काहीच नव्हतं आपल्याला माहिती. दरम्यानच्या काळात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे मस्साजोगचे ग्रामस्थ उभे राहिले. बघता बघता आंदोलनाला सुरुवात झाली.
चक्काजाम करण्यात आलं. 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चात प्रकाश सोळुंके, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनवणे या राजकीय मंडळींसह मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजीराजेंनी सहभाग घेतला. यात प्रमुख मागणी होती ती खुनासंदर्भातील मुख्य आरोपींना अटक करा. खंडणी संदर्भात वाल्मिक कराड यांनाही अटक करा अशी मागणी जोर धरत होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास SIT आणि CIDकडे वर्ग केल्यानंतर आरोपींची शोधाशोध होते. वाल्मिक कराड याच्या विरोधातही शोध मोहीम सुरू होते. 31 डिसेंबर रोजी आश्चर्यकारकरित्या वाल्मिक कराड पुणे येथील CID कार्यालयात हजर होतो. पण संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे फरारच असतात. आरोपींना शोधण्यात यश येतं. ते 4 जानेवारी रोजी 3 पैकी 2 मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून पकडण्यात येतं. दरम्यानच्या काळात समोर येतं ते बीडमधील अवैध कारभार आणि दबंगगिरीचं सत्य. कधी काळी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी पसरलेलं हे खंडण्यांचं रॅकेट आता ग्रामीण महाराष्ट्रातही पोहोचलं आहे. हे मस्साजोगमध्ये घडलेल्या घटनेनं सर्वांसमोर आले. या घटनेचा तपास जो आहे हा चांगल्या पद्धतीने व्हावा, यातील गुन्हेगार सर्वांसमोर यावे, संतोष देशमुखांना न्याय मिळावा हीच सर्वांची मागणी आहे. कारण आपल्या मागे जे बघतोय हे महाराष्ट्राच्या विकासाचं चित्र आहे. याच गावातल्या अनेक ग्रामस्थ तरुणांना कधी काळी या कंपनीमध्ये आपल्याला रोजगार मिळेल अशी आशा वाटली होती. मात्र याच विकासाच्या मागे धावता धावता संतोष देशमुख सारख्या तरुण सरपंचाचा निर्घृण खून झाला. मात्र आता यामागे कसं सिंडिकेट होतं, कसं रॅकेट होतं, कशा पद्धतीने खंडणीचे प्रकार आणि अवैध कामं हे सगळे सुरू होते, हे सगळं समोर आलेलं आहे. त्यानंतर सर्व ग्रामस्थांचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची एकच आशा आहे, पुन्हा अशा संतोष देशमुखचा निर्घृण खून नको आणि पुन्हा असा आका आणि या आकाला घडवणाऱ्या अदृश्य शक्तीही नकोत. लोकमतसाठी अनंत साळीसह अमेय पाठक, मस्साजोग.